पाणी नाही चिंता नको. हॅपी होम बोरवेल आणि इलेक्ट्रिकल. योग्य दर तत्पर सेवा. संपर्क प्रकाश कातकर, कातकर कॉम्प्लेक्स, बाजारपेठ, राजापूर. आणि म्हणून आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझे आधारस्तंभ आपल्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना सुद्धा याच ठिकाणी नमस्कार करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय गणपत दादा, आदरणीय प्रदीप बोरकरजी, नेहाताई, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले पत्रकार आणि राजापूरचे निष्ठावंत शिवसैनिक बंधू भगिनींनो, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे ज्यांना घाण खायची त्यांनी घाण खाली, ठीक आहे, पण तरी सुद्धा वर्षानुवर्ष ज्या शिवसेना कार्यालयामध्ये बसून आपले कार्यकर्ते, खास करून राजापूर शहरातले संजय पवार असतील, विनय गुरुम असतील, आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी असतील, हे ज्या कार्यालयामध्ये बसून काम करत होते, एके दिवशी आपल्या एका कट्टरने निष्ठावंत शिवसैनिकांचा मला फोन आला आणि ढसा फोनवर रडायला सुरुवात केली. म्हटलं झालं काय? एकच की आमच्या साहेबांचा त्यांनी फोटो काढून ठेवला. बाळासाहेबांचा फोटो काढला, उद्धवजींचा फोटो काढला, आदित्यजींचा फोटो काढला आणि ते मला बघवत नाहीये. आणि तिथे गद्दारांचे फोटो लटकवले. ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी शिवसेना निर्माण केली, ज्यांच्या आशीर्वादाने यांच्या पोटामध्ये 4 घास गेले, त्या उपकारकर्त्यांचे फोटो काढलेले पाहिल्यानंतर तात्या सरवणकरांचा तो हुंका आणि त्यांच्या तोंडातून म्हणजे अश्रू जे त्यांच्या डोळ्यातून येत होते आणि माझ्याशी बोलत असताना ढसा रडत होते. म्हटलं तात्या घाबरू नका, सगळ्यांनी एकत्रित व्हा. कमलाकर कदम आपले तालुका प्रमुख एक जबरदस्त उत्साही, आमच्या प्राची शिर्के दुसऱ्या महिला तालुका प्रमुख, आमचे शहर प्रमुख संजय पवार, हे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही एकत्रित या आणि केवळ रडत न बसता येत्या 8 दिवसामध्ये दुसरं कार्यालय उभं करून द्या. पण मला सांगायला अभिमान वाटतो, अवघ्या 3ऱ्या दिवशी आमचे मुस्ताकबाई पठाण, तुमचं खरंच मी मनापासून आभार मानतो. आमच्या शिवसेनेला हक्काचं कार्यालय तुम्ही एक नवीन पैशाचा मोबदला न घेता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय तुम्ही सुरू करायला दिलेलं आहे. आणि ह्या आमच्या राजापूरच्या टीमने अवघ्या 1 आठवड्याच्या आत गद्दारांना दाखवून दिलं. अरे गद्दार किती जरी असले तरी निष्ठावंत 4 जरी असले तरी सुद्धा शिवसेनेची सेवा ते कसे करू शकतात, हे या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जाताना खूप ढोल पिटून गेले. आमच्या चव्हाणताई मला नेहमी सांगायच्या भेटला की ते म्हणतात 3 कोटी कारण माझ्यावर आरोप करून जायचे ना. म्हणे मी त्यांना पाडायला 3 कोटी म्हणजे राजन साळवींना पाडायला 3 करोड रुपये घेतले. आता तुम्ही सख्खे शेजारी झालेत ना, घ्या आई बापाची शपथनी सांगा आणि जर 3 करोड ठरले असतील, दिले नसतील तर ते आणून द्या, 50% तुम्हाला देऊन टाकतो. अरे किती निर्लज्ज. गद्दारी केल्याचं आम्हाला दुःख अजिबात नाहीये. राजन साळवींनी गद्दारी केल्याचं दुःख मला अजिबात वाटत नाही. कारण
जे निवडून आलेल्या किरण सामंत यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलंय भाषणामध्ये की ज्यांच्याकडे 9 वेळेला गद्दारी केलेली सर्टिफिकेट आहेत त्याचं नाव राजन साळवी. आणि परवाच्या दिवशी राजापूरला जी सभा झाली त्यावेळेला आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींच्या अंगावरचे कपडेच उतरून टाकले. त्याने सांगितलं किरण सामंतांनी 2004 साली तुम्ही शिवसेनेची गद्दारी करून आमच्या बंधूला तुम्ही निवडून दिलात म्हणून तुमची शिवसेनेतून बाळासाहेबांनी हकालपट्टी केली होती. किरण सामंत सांगतात आणि निर्लज्ज हे ऐकून हसतात. 2004 साली गद्दारी, प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला गद्दारी. ह्याच जवाहर चौकामध्ये आमदार निलेश राणे यांनी केलेलं भाषण दिवसा ढवळ्या काय काय निर्बत्सना केली होती त्यांची. सगळे गद्दार सेनेमध्ये एकत्र झाले. जनाची नाही तर मनाची लाज तरी बाळगा. नाही मग काय नाही गोष्ट वेगळी. परंतु ठीक आहे विनायक राऊतच्या नावाने दगड फोडत 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 तुमचा कपाळ मोक्ष होत आलाय आता. म्हणून मला का देवाकडे एकच प्रार्थना करायची की बाबा शेवटच्या वेळेस त्यांना जास्त त्रास देऊ नका. उर्वरित त्यांचं रिटायरमेंट आयुष्य सुखात समाधानाने जावं. कारण गद्दारीने मिळवलेला पैसा भरपूर आलेला आहे. भरपूर आलेला आहे. या राजापूरमध्ये दादा तुम्ही आता मगाशी इतिहास सांगितला आणि सांगा दादा आजपर्यंत राजापूरची वाळवी म्हणून कोणत्यातरी लोकप्रतिनिधींचा उल्लेख आजपर्यंतच्या राजापूरच्या इतिहासामध्ये झालाय का? एकच वाळवी राजापूरची वाळवी राजन साळवी ही पदवी ज्याला मिळाली त्याचं नाव राजन साळवी. आणि रिफायनरीचं केवढा मोठा कळवळा, केवढा मोठा कळवळा रिफायनरीचा. अरे अख्खा राजापूरचा संपूर्ण कोकण म्हणतोय की रिफायनरी सारखा प्रदूषणकारी प्रकल्प आपल्याला नको आहे. पण हे महाशय हवाय हवाय. आणि मग सांगा त्या रिफायनरीला पाठिंबा देत असताना राजन साळवी तुम्हाला कोकणवासियांचं भलं वाटत होतं की त्या ज्या परप्रांतीय भूमाप्यांनी जी जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनीच्या दलाली घेण्यामध्ये तुमचा जास्त रस होता. हे सांगा तुम्ही धूतपापेश्वरच्या पायावर हात ठेवून. रिफायनरी करता ज्या परप्रांतीय भूमाप्यांनी जमिनी घेतल्या त्यांच्याकडून 3.25 करोड रुपये दलाली घेणारा हा गद्दार आमदार 3.25 कोटी रुपये दलाली मंजूर करून देतो. आणि अख्ख्या राजापूर जिल्ह्यात तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव नेले आणि उद्धव साहेबांसमोर ठेवले. उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला. पण ज्या वेळेला उद्धव साहेबांना खरं कळलं त्यावेळेला स्वतः उद्धवजी त्या गिरमादेवी कोंडवर आले आणि त्या महिलांना सांगितलं की यांना तुम्ही शिवाय घालू नका. चूक असेल तर ती माझी चूक आहे आणि म्हणून ती चूक सुधारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. अरे स्वच्छ मनाचे आणि तेवढ्या स्वच्छ विचाराचे पक्षप्रमुख आम्हाला मिळाले. त्यांच्याशी बेईमानी करून तुम्ही ज्या गद्दार गटामध्ये गेलात त्या गद्दार गटाने एक एक पापाचं धडा तुम्हाला वाचायला सुरुवात केला. एक किरण भैया सामंत आणि आमदारांनी परवाच्या राजापूरच्या मीटिंग मध्ये सांगितलं आमदार निलेश राणेंनी प्रत्येक लोकसभेच्या वेळेला किती कुठे कुठे दिले. मग ते शोरले मोंटे असेल, केळवलीचा रस्ता असेल, ओणीचा रस्ता असेल किंवा पाचलचा आता एकाचं घर असेल. अरे तुमचे जे पीए होते ना त्या पीएनीच आता तुमची कुंडली आमच्या समोर आणलेली आहे. कुठे देवस्थी करत होता, कुठे काळ्या पेसाची कोंबड्या पुरत होता, कोणाच्या नावाने पुरत होता. हे सगळं आता तुमच्या पीएनीच सांगितलंय. कारण हे केलेलं पाप
फार दिवस पचणार नाही. आणि म्हणून तुमची जी गद्दारी आहे, राजन साळवींची गद्दारी ही खऱ्या अर्थाने राजापूर मध्ये झालेली शेवटची गद्दारी असेल. या पुढे जो निर्माण होईल तो राजापूरचा निष्ठावंत कार्यकर्ता, राजापूरचा आमदार बनेल, हे अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. गेले अनेक जण, आता 40 जणांच्या त्या गद्दारांचं नेतृत्व सुद्धा तुम्हीच करत होता, हे सुद्धा त्या भैयानीच सांगितलंय अगदी परवाच्या दिवशीच्या मीटिंग मध्ये. ठीक आहे, निर्लज्जन सदा सुखी. आता पुन्हा बोलत राहा. आता त्यानंतर लांजामध्ये होणारं कार्यालय, तिथे लांजाच्या कचरा भूमीच्या माध्यमातून किती लाख रुपये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला घेतले ते तिथे सांगेल तुम्हाला. स्वतः गद्दार बनायचं, स्वतः बेईमान बनायचं आणि जाता जाता मात्र शिवसेना संपवत असताना विनायकराव सारख्या एका प्रामाणिक मातोश्रीच्या सेवकावर तुम्ही दगड फोडून जात होता. अरे त्या धूतपापेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार, तो विकास केवळ आणि केवळ उद्धवजींच्या दूरदृष्टीमुळे झाला. तिथे सुद्धा टक्केवारी तुम्ही घेतली बाबा. विनायकरावने धूतपापेश्वरचे आशीर्वाद घेतले म्हणून जरा उधळ मातेने या सर्व लोकांच्या समोर येतोय. तुम्ही टक्केवारी घेतली म्हणून तुम्हाला चोराच्या बिळात जाऊन बसावं लागतंय. पण आज ह्या गद्दारांना आता कंठ फुटायला लागलाय. तो रामगडी एक नाही पुढचा खेळचा रामागडी मगाशी वेदा फडकेंनी ज्याचा उल्लेख केला. अरे उंची किती, मेंदूची उंच जाडी किती, अगदी शरीरापासून डोक्यापर्यंत म्हणलं तर 3.25 फूट माणूस बरे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ परत झोपेपर्यंत केवळ आणि केवळ शिवसेना, केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे, केवळ आणि केवळ आदित्यजी ठाकरे. अरे शिवसेना संपवायला रामदास कदम तुमच्या 7 पिढ्या जरी जन्माला आल्या तरी शिवसेना संपणार नाही. तुम्हाला संपू आणि तुमच्या बारसाच्या घुगरे खाल्लेले आम्ही मंडळी आहोत. आज शिवसेना संपवण्याची भाषा तुम्ही करताय. मंडळी तुम्ही या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यासारख्या गद्दाराला पोचलं. ज्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी त्यांना माहिती होतं ठीक नसती व्याज जवळ बाळगणं योग्य नाही तरी सुद्धा विश्वास ठेवला. पर्यावरण मंत्री केलं, अख्खं महाराष्ट्र लुटलं. तरी सुद्धा गद्दार झाल्यानंतर आज जर तुम्ही सांगत असाल आमच्यावर संस्कार आहेत म्हणून मी अहो जाऊ म्हणतो, पण अस्सल कोकणी माणूस कसा माया असतो तो तुम्हाला माहिती आहे. आता शिमगा चालू होईल त्यावेळेला ऐका पाहिजे तर. केवढ्या मोठ्या विजयास्वर शिवसेना उरली सुरली शिवसेना संपव. पण ज्या वेळेला शिवसेना संपवणारे तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला 4 जणांचा खांदा द्यायला सुद्धा आमचा गद्दार नसणार त्यावेळेला. कारण आता भारतीय जनता पक्षाने त्यांचा हिशोब करायला सुरुवात केलेली आहे. त्या दाढीवाल्या गद्दारांना सत्य आहे की नाही, दाढीवाल्यांचे आता काउंटडाऊन सुरू झाले. आता ते पकडा कापा पिसा पुरा हे आता जास्त दिवस नाही चालणार. हे दैत्यांचं जी औलाद आहे ना ते आता संपणार. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काय केलंय मागच्या महिन्याभरामध्ये बाबांनो, एकच टार्गेट, गद्दार गटाचे मुख्य एकनाथ शिंदे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं भ्रष्टाचाराच्या मागण्या मंजूर झाल्या, जे भ्रष्टाचारी प्रस्ताव मंजूर झाले ते सर्वच्या सर्व रद्द करून टाकले.
सुमारे 5,500 कोटीपेक्षा जास्त नफा ज्याच्यातून कमावला होता या गद्दारांनी, ते सगळे प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले. देवेंद्रजी, देव तुमचं भलं करो, सध्या तरी जाऊन तुमचं भलं करो. आणि आमच्या त्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, तुम्ही सुद्धा अर्धे मालवणी, नको नको जाऊया, वाईन चाटून खाऊया, उपमुख्यमंत्री पद नको, उपमुख्यमंत्री पद नको, पालकमंत्री पद नको. आणि मग उदय सामंतांनी एक ग्रुप केला आणि त्याने पळायला सुरुवात केला. बरोबर, हा जावं येऊन वाईन चाटून खायचं, वाईन चाटायला सुरुवात केलं, त्यांनी घेतलं उपमुख्यमंत्री पद. पण हातपाय लुळेने काय करू पाहिले, तसं झालंय आता, तसंच झालंय आता. काय बोलायला काय वाव राहिला नाही. जास्त बोलला तर ढुंगावर लाथ मारतील. भारतीय जनता पक्ष आहे तो. आज दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये रामदास कदमांसारखी एक घाणेरडी अवलाद या कोकण भूमीमध्ये निर्माण झाली. त्या गद्दारीला साथ मिळाली ह्या भडवूंच्या बाकीच्या लोकांची. आणि अरे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, व ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य रक्षक म्हणून ज्यांची पदवी ज्यानं बहाल केली, ज्यांच्या राज्यामध्ये माय भगिनींना आधार मिळत होता, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आज काय अवस्था होत चाललेली आहे. स्वारगेट मध्ये एसटी चालत्या बोलत्या एसटी मध्ये लॉज, आणि त्याचा मंत्री हा गद्दार गटाचा प्रताप सरनाईक म्हणे आम्ही आता कंडोम साफ करायला घेतले. दुसरे गृह राज्यमंत्री होय, 50% म्हणे महिलांना जी एसटीची जी सवलत आहे ते आता मी रद्द करणार, हे त्या गद्दार गटाच्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. लाडक्या बहिणी, किमान 60 लाख लाडक्या बहिणींची योजना बंद होणार, बंद. म्हणजे लाडक्या बहिणीच्या फायद्यापासून महाराष्ट्रामध्ये 60 लाख भगिनींना वंचित राहावं लागणार. आणि इतर बाकीच्या सगळ्या योजना, रस्त्याला पैसे नाहीत, धरण बांधायला पैसे नाहीत, ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन मोकळे झाले, महागाई वाढत चालली, तिकडे लक्ष द्यायला ना, तिकडे लक्ष पुरवायला ना वेळ नाहीये. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एका तरी भगिनीवर अत्याचार होतोय, तिची निर्गुण हत्या होते, त्याच्या हत्याकारी पकडले जात नाही. पोलिसांना बक्षीस द्यावं लागत, बक्षीस जाहीर करावं लागतं, तरी हत्यारे मिळायला गावकऱ्यांची मदत घ्यावी लागते. आणि इथे एक हे आपले राजापूरचा सख्खा शेजारी म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा, तिथले ते टिंगू महादर पालकमंत्री, काय अक्कर्माच्या औलादीचा माणूस हो. नाही, अस्सल मालवणी असल्यामुळे शब्द येतात मध्ये मध्ये. अरे ज्या मंत्रिपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी समान न्याय देईन, जात पात पक्षभेद कोणताही समोर न आणता सर्वांशी समान वागणूक ठेवेन, अशी शपथ घेतली नितेश राणे तुम्ही. सबका साथ सबका विकास ही घोषणा तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देत आहेत. आणि दुसरीकडे किल्ल्यावर सिंधुदुर्गमध्ये 2-3 ठिकाणी सभेमध्ये भाषण करतो की ज्या ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मी म्हणे एक नवीन पैसा निधी देणार नाही. काय तुझ्या बापजाताचा निधी आहे तो? आमच्या हक्काचा कर आहे. आणि मग
होय, मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांचं टाळकं फिरलेलं आहे ना, अशा त्या नितेश राणेंच्या डोक्यामध्ये जर मंत्रिपद आणायचं असेल, त्याने घेतलेली शपथ त्याला आठवून द्यायची असेल, तर त्यांना मी कोर्टात खेचणार आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आदेशाने येत्या आठवड्यातच नितेश राणे तुम्हाला अशी नोटीस देईन की त्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यपालांना या नितेश राणेंना टर्मिनेट करावं लागेल, अशा पद्धतीची घोडचूक त्या नितेश राणेंनी केलेली आहे. फक्त तुमच्याकडे येतील त्यांना निधी, आणि आम्ही काय भारताचे रहिवासी नाही? त्यांना आता भारतीय रहिवासी किंवा महाराष्ट्रातील लोक नाही दिसत, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये परवाच्या दिवशी कणकवलीमध्ये कोणाला पकडलं वेश्या व्यवसाय करताना? बांगलादेशी महिलांना. कणकवलीमध्ये बांगलादेशी महिला. म्यानमार ऐकलंय का तुम्ही? म्यानमार ते रोहिंग्या असतात. आता म्यानमार कुठे, भारत कुठे, महाराष्ट्र कुठे आणि कणकवली कुठे? अरे म्यानमार वरून ते लोक आली कणकवलीला आणि एका लॉज मध्ये त्या महिलांना पकडलं. तो लॉज नितेश राणे तुमच्या कार्यकर्त्याचा होता की नाही तर सांगा. पोलिसांवर पालकमंत्र्याचा दबाव, आणि त्या रोहिंग्या महिलांना लॉज मधून पकडलं आणि पोलिसांनी दाखवलं कणकवली स्टेशनवर पकडलं. मालवणमध्ये म्हणे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्या. नितेश राणे स्वतःला हिंदूंचे काय म्हणतात त्याला, देवदूत वगैरे वगैरे वगैरे, कैवारी, हिंदू सम्राट, हृदय सम्राट होऊ शकत नाही. स्वतः तुम्ही म्हणता नाही हिंदूंचे मसिया. त्या मालवण तालुक्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद देणारे जे पाकिस्तानी मिळाले ना, त्या पाकिस्तान्यांचा भंगार व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी जी दिली ती नितेश राणे तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाने दिली की नाही ते तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगा. एकीकडे अशा पद्धतीने दयनीय अवस्था सिंधुदुर्गामध्ये केलेली आहे. तिथे रोहिंग्या आले, तिथे बांगलादेश आले, तिथे पाकिस्तानी आले, आणि इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंचांना निधी देणार नाही. हिम्मत तर करून बघ. पक्षपातीपणाने जर नितेश राणेने निधीचं वाटप केलं तर आयुष्याचा धडा शिकू कायद्याच्या माध्यमातून, की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस तुमच्या ढुंगणावर लाथ मारून तुम्हाला हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन तुम्हाला धडा शिकू. आणि दादांनी सांगितलं ते विसरणार नाही. किंबहुना मला अभिमान आहे आपल्या पक्षप्रमुखांचा, उद्धव साहेबांचा. कोकण हे माझा परिवार आहे. केवळ राजकारणाच्या दृष्टीने कोकणकडे उद्धवजी कधी पाहिलंच नाही. करोडो रुपयाचा निधी कोकणामध्ये दिला असेल तर सर्वप्रथम उद्धव साहेबांनी दिला. अगदी मग तो 15 कोटीचे धुतपापेश्वरचं मंदिर असेल, संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या असतील, साखरी नाट्याच्या आमच्या उल्काताई आहेत तिथे, जवळजवळ 150 कोटीचा ते 153 कोटीचं ते मत्स्य बदलार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून, आणि आता नारळ फोडतायत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्त्यांचे. माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेले आहेत. फोडा नारळ, आम्हाला त्याची दखल घेण्याची गरज नाही, कारण लोकांवर आमचा विश्वास आहे आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही कार्यकर्त्याच्या रूपातून. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या गावाला विकासाच्या काम करत असताना कोणती अडचण येणार नाही, हा शब्द उद्धव साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. तो पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार. सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्यासारखे
उद्धवजींवर टीका करतायत. एकीकडे शिवसेना संपवायची, दुसरीकडे ठाकरे घरानं संपवलं म्हणून मिजाज मारायची, आणि तिसरीकडे मोदी साहेब असो किंवा अमित शहा असो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांचं नाव घेतल्याचं आहे. अमित शहा साहेब, तुमचं भाषण का नाही संपत? तुम्ही शिवसेना संपली म्हणताय ना, तुम्ही ठाकरे घराणं संपलं म्हणताय ना, मग का तुमच्या प्रत्येक भाषणाच्या वेळेला तुमचा पोटशूळ उठतो आणि ठाकरे नामाचा जपनाम तुम्हाला करावं लागतं? याचाच अर्थ असा आहे, हे जे जनसमुदाय जमलेला आहे ना, एकही नवीन पैसा न देता, कोणत्याही बचत गट नाही, कोणत्याही मंडळाला पैसे घ्या नाही, जे आले ते स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, जे आले ते मनापासून आलेले आहेत, जे आले ते आमचं भाषण ऐकण्यासाठी नव्हे, जे आले ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचं उभं राहिलेलं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या त्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी स्वतःहून आलेले संपूर्ण राजापूरकर जनता आहे. पुढच्या महिन्यात लांजाची कार्यालय, लांजामधलं कार्यालय उभं होईल, त्यानंतर देवरुख मध्ये होईल, त्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर चिपळूण मध्ये तर आहेत. सर्वांनी निर्धार करूया की ही शेवटची गद्दारी ठरवू दे आणि निष्ठावंतांचे दिवस भविष्यामध्ये येऊ दे. कारण भविष्यातला जो आमदार असेल तो राजापूर विधानसभा मतदारसंघाचा भूमिपुत्रच असेल, हे मनामध्ये नक्की ठरवा. आणि पुन्हा एकदा हे कार्यालय ज्या गतीने, ज्या तत्परतेने, कमलाकर तुम्ही तुमच्या सहकार्याने, तात्या असतील, तुमचे आपले रवी डोळस असतील, प्राची शिर्के असतील, आमच्या विचारेताई असतील, चव्हाणताई असतील, संजय पवार असतील, युवा सेनेचे माझे विनय असेल, आणि खास करून मला उल्लेख करावाच लागेल अनिल तुमचा. म्हणजे आजारपणामुळे तुमचे पाय सुद्धा पडत नाही आहे, पण हे कार्यालय कायदेशीर आपण अनिल कुडाळींच्याच नावे केलेलं आहे, बिन पैशाने. पण भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून एक नवीन, एक चांगलं दर्जेदार असं आणखी मोठ्या ठिकाणी कार्यालय मिळेल. तुमच्यासारखे दातृत्व हे आमचं कोकणचं वैभव आहे. जात पात धर्म न पाहता एक कर्तव्य म्हणून हे कार्यालयाला जागा तुम्ही उपलब्ध करून दिली. तुमचं मनापासून आभार मानतो. आणि भाषण संपण्यापूर्वी अनिल तुमचं मनापासून मी कौतुक करतो.